तिथे ना एक पुरुष राहू शकतो एवढी तिथे जागा आहे आणि छोटीशी गुफा आहे. खूप भारी वाटलं. मनीष कैसा लगा? मंडळी, जे तुम्ही मगातपासून जे व्हिडिओ बघितलात ना ते आपल्या जयेशने शूट केलेले आहेत. खोल आहे, अर्धा पुरुष तरी खोल आहे. येत आहे ना सावकाश. बघा, आज गौरव सुखी आहे. तू काहीतरी आपल्याला सांगेल की ह्या वॉटरफॉल बद्दल. कामाला पण हर्षद भाई बोलला ये तू आपण जाऊया, काहीतरी आहे चांगलं आहे म्हटलं. येतलं चल जाऊया म्हणून मी माझ्या मित्राला घेऊन आलो. मित्राला घेऊन आलो. नमस्कार मंडळी, मी अर्षद चव्हाण तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल अर्षद चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन लोगन आलेलो आहे. तर आता पावसाचा सीझन चालू झालेला आहे आणि त्यानंतर हिडन वॉटरफॉल आपण एक्सप्लोर करतो. तर आपल्यासोबत ना जयेश आहे आणि आता आपण आहोत ते म्हणजे शेळपी या गावामध्ये, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या वेंगुर्ला तालुक्यातील हे गाव आहे. आणि पाटपोरळ्यामधूनच ही वाट जाते शेळपी या गावामध्ये जायला आणि तिथेच हा हिडन वॉटरफॉल आहे. तर आपल्यासोबत जयेश आहे आणि जयेशचे मित्र आहेत आणि माझे मित्रमंडळी आहेत. त्यांच्यासोबतच हा हिडन वॉटरफॉल आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर कशा प्रकारे आहे ना हा हिडन वॉटरफॉल तो आपण पाहूया, चला. आणि आता आपण ना डायरेक्ट लोकेशनवर पोचलेलो आहोत. तर मी तुम्हाला गुगल मॅपवर ना ते लिंक देतो त्या जागेची, तुम्ही येऊ शकता ह्या हिडन वॉटरफॉलला. आणि हिडन वॉटरफॉल हा जंगलातूनच असतो. आणि त्याचप्रकारे आपल्यासोबत आपला एक यूट्यूबर आहे मनीष शिरोडकर, त्यासोबत त्याचा एक मित्र आलेला आहे. आणि त्यानंतर आपला जयेश आहे, त्यानंतर राज आहे. राज वगैरे पुढे गेले आहेत कारण इथूनच ना ती वाट आहे त्या वॉटरफॉलला जाण्यासाठी. आणि हा जो वॉटरफॉल जर पाहायचा असेल तुम्हाला ना तर तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. आणि अशी ना एक विहीरसुद्धा आहे बघा जुनी, हे का इकडचं पाणी एकदम स्वच्छ आहे. आज ना वातावरण थोडंसं पावसाचं कमी असल्यामुळे थोडेसे लोकंसुद्धा आलेली आहेत या वॉटरफॉलला. आणि हे बघा पाणी सध्या थोडंसं कमी आहे, पण आता आपण जाऊया तिथे ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहे त्या ठिकाणी. तर मंडळी ना हा सुंदर असा शेळपी गावातील हा हिडन वॉटरफॉल आणि एक पुरुष खोल आहे हा धबधबा. त्यानंतर आपल्यासोबत ना गौरव सुखी आहे, आर्या आहे, आपला हा नवीन मित्र आहे, त्यानंतर राज आहे, जयेश आहे, त्यानंतर दुसरे एक मित्रमंडळीसुद्धा आलेले आहेत. आणि हा सुंदर असा शेळपी गावातला हा हिडन वॉटरफॉल. आज आम्ही ह्या हिडन वॉटरफॉलला आलेलो आहोत, म्हणजे शेळपी गावातला हा हिडन वॉटरफॉल आहे. आणि आम्ही सगळे मंडळी हा जो वॉटरफॉल आहे तो एक्सप्लोर करण्यासाठी आलेलो आणि खूप मजा आली हा वॉटरफॉल एक्सप्लोर करताना. आणि जो धबधबा आहे ना आता जो प्रवाहित होतो आहे कारण पाऊस थोडासा कमी झाला आहे त्यामुळे इकडचं पाणीसुद्धा कमी झालं आहे. इकडची जी कोंड आहे ती एक पुरुषपर्यंत आहे. मग तिथे जर कोण तुम्ही येत असाल तर हा धबधबा त्यांच्यासाठी आहे. आणि आपला फॅमिली वॉटरफॉल जर म्हणायला असाल तर हा मस्त धबधबा आहे, तुम्ही अवश्य या वॉटरफॉलला. आणि त्यानंतर आपल्याला ना आपला गौरव सुखी आज व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आला आहे हिडन वॉटरफॉल एक्सप्लोर करण्यासाठी. त्यानंतर सगळेच आहे. त्यानंतर एक जवळची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, हा जो वॉटरफॉल जर एक्सप्लोर करायचं मूळ कारण की आपला हा राज ह्यानेच सांगितलं की आपल्या ह्या जवळच्या गावामध्ये आपला हा हिडन वॉटरफॉल आहे तो आपण पाहायला या म्हणून. त्यानंतर आपल्याकडे आज गौरव सुखी आहे, तू काहीतरी आपल्याला सांगेल की ह्या वॉटरफॉल बद्दल. कामाला पण हर्षद भाई बोलला ये तू आपण जाऊया, काहीतरी आहे चांगलं आहे
म्हटलं इकडे चल जाऊया म्हणून मी माझ्या मित्राला घेऊन आलो. मित्राला मी घेऊन आलो आणि आपल्याला तिकडे घेऊन आलो आणि बघतो तो एकदम मस्तच एकदम पॉवरफुल असा धबधबा आहे. तुम्ही पण या आणि आनंद घ्या. चला. तर मंडई ना इथे 2 प्रवाह आहेत पाण्याचे. त्यामध्ये ना थोडीशी ना इथे गुफा कशी आहे तर तिथे ना आपल्याला जाऊन दाखवणार आहे बघा. तर तिथे तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता. तिथे खोल आहे, एक पुरुष, त्यामुळे तर मंडळी ना तो बघा तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता. जर मोठी लाट जर येत असेल ना वरती पाण्याची तर त्या ठिकाणी खूप एन्जॉय वाटत. आणि तिथे ना एक पुरुष राहू शकतो एवढी तिथे जागा आहे आणि छोटीशी गुफा आहे. खूप भारी वाटलं. त्यानंतर ना आपला हा दुसरा युट्यूबर आहे मनीष शिरोडकर. तो आता पाण्यामध्ये आलेला आहे आणि खूप भारी वाटतं. तो बघा त्याने आता उडी घातली आहे. म्हणजे एक पुरुष तिथे खोल आहे तो प्रवाह वाहतोय ना तिकडे. त्यानंतर इथे ह्या ठिकाणी इथे दगड आहे त्यामुळे तिथे उभे राहू शकता. आणि या ठिकाणी जर फॅमिलीला जर तुम्ही घेऊन येताय तर या ठिकाणी म्हणजे इथून ह्या दगडापासून ते इथपर्यंत ही जागा एक पुरुष एवढीच आहे आणि फॅमिली सुद्धा येऊ शकत तुम्ही. असा हा सुंदर असा वॉटरफॉल आहे. काय सांगशील तुमच्यासोबत एक्सपर्ट आहे ना ती पोहणारीच आहे. कारण किती जरी चांगला असेल तर कधी पण काही होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही पोहणारे एक्सपर्ट त्यांच्यासोबतच जा असं मी सांगतो. आणि लोकेशन मी हर्षदला सांगतो की लोकेशन सांगू नको कारण जास्त लोक आले तर हर्षदला माहीत आहे ते काय होऊ शकतं. त्यामुळे आहे ते चांगलं राहू दे. या ठिकाणी ना मनीषला पोहता येत नाहीये. त्याला तिथे दगड आहे ना तिथे उभा करतायत ते बघा. ए मनीष कैसा लगा? हात दाखव ना. मंडळी जे तुम्ही मगातपासून जे व्हिडिओ बघितलात ना ते आपल्या जयेशने शूट केलेले आहेत आणि आपण ना एन्जॉयमेंट केली आणि खूप भारी वाटलं. त्यानंतर ना आता आपण वरती आलेलो आहोत जिथून ना धबधबा प्रवाहित होतो ना त्या ठिकाणी. तर चला जाऊया कशा प्रकारचा धबधबा आहे ना त्या ठिकाणी. बरेच ना असे सुंदर सुंदर छोटे छोटे वॉटरफॉल आहेत ना कशा प्रकारे प्रवाहित होतात ना तुम्हाला दाखवतो मी. चला. तर मंडळी हे पहा ही कुंड आहे तिथून हा धबधबा प्रवाहित होतोय. त्यानंतर ना आपला हा गेलेला गौरव पुढे गेलेला. गौरवनेच सांगितलं वरती ये म्हणून. वरती खूप चांगलं आहे. म्हणजे वरती जर येता येतं थोडेसे तुम्हाला गुळगुळीतपणा जास्त आहे या ठिकाणी कारण दगड असल्यामुळे इथे शेवाळ वगैरे जास्त आहे आणि खूप भारी आहे. हे बघा वरून धबधबा जो प्रवाहित होतो. त्यानंतर जर तुम्हाला छोटीशी पार्टी वगैरे करायची असेल एन्जॉयमेंट करायची असेल तर या ठिकाणीची जागा आहे ना ती खूप सुंदर आहे बघा ही. जेवढं वाटतंय ना तेवढं हे नाही आहे. म्हणजे खोल आहे. अर्धा पुरुष तरी खोल आहे. येत आहे ना पावसात बघा एवढं पाणी आहे पण सेफ आहे. तुम्ही आवर्जून एकदा या वॉटरफॉलला भेट द्या. मंडळी आता आपण धबधब्याच्या वरच्या दिशेने आहोत.
आणि आपले जे गाड्या आहेत ना ते या ठिकाणी पार्क केल्यात. त्यानंतर ना आपण जेव्हा इथे आलो ना तेव्हा इकडचे जे व्हाळ आहेत ना ते व्हाळाचं रूपांतर धबधब्यामध्ये होतं. ते व्हाळ बघा इथे मस्तपैकी असं शेवाळ टाईप अशी वनस्पती आलेली आहे या ठिकाणी हे बघा. त्यानंतर ना इथे म्हणतात की ती गणपतीची कुंड आहे आणि हे बघा तर खूप भारी वाटतंय. तर या ठिकाणी ना इथे गणपतीची कुंड आहे आणि नॅचरल स्विमिंग पूल या ठिकाणी आहे आणि 3 हे मुलं आलेली आहेत. हा जो स्विमिंग पूल आहे ना तो अनुभवण्यासाठी हे बघा. आणि मगाशी ना आपण जेव्हा आलेलो ना तेव्हा इथे चांगलं पाणी होतं. त्यानंतर ना या ठिकाणी इथे गढू पाणी झालेलं आहे. तर चला आता आपण आपल्या घरी जाऊया. तर खूप भारी वाटतंय. होय धन्यवाद. तर मंडळी आता आपण हा शेळपी गावातला धबधबा एक्सप्लोर करून झालेलो आहोत आणि आपण आपल्या घरी चाललेलो आहोत. तर हो वडापाव खायला. हा होता छोटासा व्हिडिओ शेळपी गावातील हिडन वॉटरफॉलचा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.